कळवा परिसरातील प्रभाग क्रमांक 9 मधून सुरेखाताई पाटील यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये असंख्य नगरसेवकांसोबत प्रवेश केलेला होता। या दरम्यान त्यांना शिवसेनेचे प्रमुख त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं। मात्र दिलेला शब्द न पाळल्यामुळे अखेरीस सुरेखाताई यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये मी ही निवडणूक लढणारच आणि जिंकणार सुद्धा असा विश्वास यावेळी सुरेखाताई पाटील यांनी व्यक्त केला आहे। त्याचबरोबर मतदार राजा माझ्यासोबत आहे, मतदार राजांचा शब्द पाळून मी आज या ठिकाणी उभी आहे। राजकारणामध्ये शब्द महत्त्वाचा असतो, शब्दामागे विश्वास दडलेला असतो। माझ्या या दोन्ही शब्दांवरचा विश्वासच उडालेला आहे। ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेवलं त्यांनी माझा केसाने गळा कापला, माझी ढाल पुढे करून स्वतःचं उखळ पांढरं केलं आहे, असा आरोप देखील सुरेखाताई पाटील यांनी केला आहे। सुरेखाताईंना उमेदवारी देणार असाल तरच आम्ही सर्व कळवा प्रभागातले माजी नगरसेवक राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत येऊ। काय झालं या आश्वासनाचं दिलेलं वचन नेमकं कोण विसरलं, असा सवाल देखील सुरेखाताई पाटील यांनी उपस्थित केला आहे। शिवसेनेत माझा विसर पडला की स्वार्थासाठी इतर नगरसेवकांनी माझ्या नावाचा वापर केला। स्वतःच्या घरात उमेदवाऱ्या मिळणाऱ्या सुरेखालाच वाऱ्यावर सोडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी व पक्षाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मी माझी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत आहे। प्रभाग क्रमांक 9-3 मधून मी अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असून विजय सुद्धा मिळवणार आहे, ही ग्वाही देखील त्यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिलेली आहे। बदलणारी राजकीय समीकरणं पाहता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून पक्षाशी एकनिष्ठ शिलेदार म्हणून काम केलं। सलग 3 वेळा अगदी क्षुल्लक किरकोळ मतांनी माझा पराभव झाला। मी मोठ्या मनाने तो पराभव देखील स्वीकारला। मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा राजकीय गणितं बदलली। देशात राज्यात एकाच विचारांची सरकार आली। शिवसेना 2 ठिकाणी विभागली। माननीय बाळासाहेबांचे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं पुढे आलं आणि त्यावर मी विश्वास ठेवला। मात्र माझ्या विश्वासाला तडा गेला आणि मला वाऱ्यावर सोडलं, असं देखील त्या यावेळी म्हणाले आहेत। पत्रकार परिषद घेत आहे, पण ह्यापूर्वी आम्ही जे शिवसेनेचे शिवसेनेमध्ये प्रवेश केला कळव्यातील आमच्या सहकाऱ्यांबरोबर, आणि तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की तुम्हाला उमेदवारी देणार प्रभाग क्रमांक 9 मधून। पण आता कुठे माशी शिंकले आणि मला ह्या उमेदवारीसाठी नाकारलं गेलं। पण आता माझ्या जनतेनेच मला विश्वासात घेतला आणि सांगितलं तुम्हाला जरी शिवसेनेचं तिकीट मिळालं नाही तरी तुम्ही अपक्ष म्हणून लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुम्हाला विजयी करू। षष्ठीशी माझं काही बोलणं झालं नाही, मला कोणतेही आश्वासन दिलं नाही। मी प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहे। मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि माझी जनता माझ्या पाठीशी आहे। मी त्यांच्यासाठी काम करणार। आजपर्यंत मी दिवसात जनतेसाठी काम करत होते। 2 टर्म मी नगरसेविका होते तेव्हाही काम केलेलं आणि नगरसेविका नव्हती तेव्हाही काम करत होते। आता माझी जनतेशी जी नाळ बांधलेली आहे ती जनता माझ्यासाठी आता मला सहकार्य करणार आहे।